राजेंचा इतिहास त्यांना महाराज संबोधत असला तरी राजे होण्या अगोदर एक मानबिंदू त्यांच्या कारकिर्दीवर खूप मानाने ठासून येतो, म्हणजे शिस्त. छत्रपती शिवाजी महाराज राजे होण्याआधी एक शिस्तबद्ध विद्यार्थी होते. वडील शहाजीराजे दक्षिणेत मोहिमांवर होते, म्हणून महाराजांचे बालपण आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली घडलं. सभासद बखर स्पष्ट सांगते, जिजाऊंनी त्यांना धर्म, न्याय आणि कर्तव्य हे शब्द नव्हे, जीवन पद्धती म्हणून शिकवलं. त्यांच्यासोबत होते दादोजी कोंडदेव. इतिहासकार सांगतात, दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना जमीन, महसूल, लोकव्यवहार आणि प्रशासनाचं शिक्षण दिलं. म्हणजे तलवार हातात येण्याआधी हिशेबवही हातात आली. रामायण, महाभारत या केवळ कथा म्हणून नाही, तर राज्य चालवण्याचे धडे म्हणून शिकवले गेले. याच काळात शिवाजी महाराजांना एक गोष्ट पक्की समजली: राजा म्हणजे सत्ता भोगणारा नाही, तर जबाबदारी उचलणारा माणूस असतो. म्हणूनच पुढे स्वराज्य किल्ल्यांच्या भरवशावर किंवा युद्धांच्या भरवशावर नाही, तर माणुसकीच्या, नियमांच्या आणि नीतिमत्तेच्या भरवशावर चाललं. स्वराज्य तलवारीतून उभी राहिलं असतं तर कदाचित संपलं असतं, पण ते आजही जिवंत आहे. आणि त्यामागचं कारण म्हणजे राजेंची स्वराज्य घडवण्यामागची भूमिका. आणि त्या भूमिकेत अनेक निर्णय, अनेक गोष्टी होत्या ज्या आजच्या पिढीला समजून घेणं फार गरजेची गोष्ट आहे. पण 60 सेकंदात इतिहासाची पानं कुठं पलटता येतात इथं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा राजेंसोबत. जय शिवराय.